हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इझी लर्निंग चॅनल. तर कालपासून आपण सॉईल मेकॅनिक्स हा सब्जेक्ट स्टार्ट केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण सॉईलच्या काही बेसिक डेफिनेशन्स आणि सॉईलचे टाईप्स बघितले काल. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण सॉईलच्या प्रॉपर्टीज बघणार आहे. त्याच्यामध्ये फेज डायग्राम. ठीक आहे. तर फेज डायग्राममध्ये ज्या फेज रिलेशन्स असतात, इम्पॉर्टंट रिलेशनशिप्स आणि काही इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज आहेत, तर ते आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. सो लेट स्टार्ट विथ दिस फेज डायग्राम. तर फेज डायग्राम आपल्याला माहीतच आहे. दोन प्रकारे आपण ते क्लासिफाय करू शकतो. ठीक आहे. हे बघा, याच्यामध्ये 3 फेज डायग्राम, ठीक आहे, आणि 2 फेज डायग्राम. तर याच्यामध्ये एक आहे पार्शियली सॅच्युरेटेड आणि याला आपण 3 फेज डायग्राम म्हणतो. त्यानंतर 2 फेज डायग्रामचे आपण दोन प्रकारे क्लासिफिकेशन करू शकतो. त्याच्यामध्ये फुली सॅच्युरेटेड आणि फुली ड्राय कंडिशन. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा, पार्शियली सॅच्युरेटेड म्हणजे काय, की ह्या इमेजमध्ये पण तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. तर ती इमेज आपण नंतर बघू. अगोदर ह्या इमेजमध्ये बघा की पार्शियली सॅच्युरेटेड मीन्स वॉटर इज देअर. ठीक आहे. आणि तर याच्यामध्ये तिन्ही पण मीडियम असतात, जसं सॉलिड, वॉटर आणि एअर. ठीक आहे. तर त्याला आपण 3 फेज म्हणतो, कारण या ठिकाणी 3 कंपोनंट्स आपल्याकडे प्रेझेंट आहेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, ही 2 फेज कंडिशन आहे. तर 2 फेज कंडिशनमध्ये एकतर दोनच कंपोनंट्स असतात, एक वॉटर आणि सॉलिड. त्यानंतर फुली ड्राय कंडिशनमध्ये एअर आणि सॉलिड. आता एक लक्षात घ्या की तिन्ही ही ज्या कंडिशन्स आहेत त्याच्यामध्ये सॉलिडचा जो पोर्शन आहे तो युनिफॉर्म राहतो, म्हणजे तिन्ही पण कंडिशनमध्ये राहतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये फुली सॅच्युरेटेड म्हटल्यानंतर आपल्याकडे वॉटर आहे अवेलेबल आणि फुली ड्राय कंडिशनमध्ये एअर असते. ठीक आहे. त्यामुळं सॅच्युरेशन हे 0 असतं फुली ड्राय कंडिशनमध्ये, आणि फुली सॅच्युरेटेड कंडिशनमध्ये सॅच्युरेशन हे 100% असतं, कारण वॉटर तिथं प्रेझेंट आहे. त्यामुळंच त्या केसला आपण फुल्ली सॅच्युरेटेड म्हणतो आहे. ठीक आहे. त्यानंतर त्याच्यामुळंच आपण युनिट फेज डायग्राममध्ये सॉलिडचा जो व्हॉल्यूम आहे तो युनिटी ॲज अ युनिटी कन्सिडर करतो. तर याच्यावर SSC 2019मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. इन युनिट फेज डायग्राम फॉर सेल मास व्हॉल्यूम ऑफ सॉलिड विल बी ॲज युनिटी. त्याच्यानंतर बघा, इथं जी स्लाईड दिसते तुम्हाला, याच्यामध्ये पार्शियली सॅच्युरेटेड, फुल्ली सॅच्युरेटेड आणि ड्राय सॉईल, तीच कंडिशन आत्ता जी आपण खाली डिस्कस केली तीच यामध्ये तुम्ही व्यवस्थितपणे बघू शकता. ठीक आहे. यामध्ये ज्या वॉइड्स आहेत, ठीक आहे, त्यानंतर हे सॉलिड्स पार्टिकल आहेत. तर याचं पण आपण समोरच्या स्लाईड्समध्ये डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे. तर बघा, काही डेफिनेशन्स आहेत, बेसिक डेफिनेशन्स, ते आपण एकदा बघून घेऊ. तर याच्यामध्ये वॉटर कंटेंट, त्यालाच आपण मॉइश्चर कंटेंट बी म्हणतो. ठीक आहे. म्हणजे वेट जे आहे, ठीक आहे, एक सॉलिड मटेरियल, म्हणजे सॉईल म्हणजे काय असतं की सॉलिड मटेरियल, मग त्या सॉलिड मटेरियलमध्ये वॉटरचं वेट किती आहे. ठीक आहे. तर तो जो रेशो असतो त्याला आपण वॉटर कंटेंट म्हणतो. सॉलिडमध्ये वॉटर किती, दॅट इज नथिंग बट युअर वॉटर ऑर मॉइश्चर कंटेंट. ठीक आहे. अँड मॉइश्चर कंटेंट, तर मॉइश्चर कंटेंट हे ग्रेटर दॅन 0% असतं. ठीक आहे. इट हॅज नो अप्पर लिमिट. ओके. सो वी कॅन कॉल इट ॲज अ वॉटर कंटेंट ॲज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. ओके. Then water absorption. Water absorption is also as the ratio of mass of water to the mass of solids. ठीक आहे. तर म्हणजे आपण वॉटर कंटेंट जे म्हणतोय, मॉइश्चर कंटेंट जे म्हणतोय, तर त्याला आपण वॉटर ॲब्झॉर्प्शन पण म्हणू शकतो, कारण जे सॉईल आहे, तर सॉईलमध्ये वॉटरचं कंटेंट किती वॉटर तिथं ॲब्झॉर्ब झालेलं आहे, तर त्या पर्टिक्युलर रेशोला आपण वॉटर ॲब्झॉर्प्शन किंवा वॉटर कंटेंट किंवा मॉइश्चर कंटेंट, तर या तिन्ही ज्या टर्म्स आहेत त्या एकमेकांना सिमिलर टर्म्स आहेत. ठीक आहे. त्यानंतर हायग्रोस्कोपिक मॉइश्चर. ठीक आहे. त्यानंतर OMC, MDD. ठीक आहे. हे पण काही महत्त्वाचे कन्सेप्ट्स आहेत जे JEE लेवलच्या एक्झाम्समध्ये विचारले जाऊ शकतात. आता याच्यामध्ये हायग्रोस्कोपिक मॉइश्चर. ठीक आहे. सो दिस इज द पर्टिक्युलर मॉइश्चर विच इज ॲब्झॉर्ब बाय ड्राय सॉईल फ्रॉम ॲटमॉस्फिअर. ठीक आहे. ॲटमॉस्फिअरमध्ये जे ड्राय सॉईल असतं, तर ते ड्राय सॉईलनी जे वॉटर ॲब्झॉर्ब केलेलं आहे, तर त्या पर्टिक्युलर वॉटरला आपण
4 महिन्याचा जो तुमचा समर सीझन आहे, ठीक आहे. म्हणजे उन्हाळ्या ऋतूमध्ये काय असतं की सॉईल ही ड्राय पोझिशनमध्ये असते. मग त्या ड्राय पोझिशनमध्ये जर तुम्ही वॉटर फ्लो केलं, आता ॲग्रिकल्चर म्हणजे शेतामध्ये जर वॉटर तुम्ही फ्लो करता तर तुम्ही बघत असताल की वॉटर हे पटकन ॲब्झॉर्ब होतं ड्राय सॉईलमध्ये, ठीक आहे. तर त्या ड्राय सॉईलनं जे वॉटर ॲब्झॉर्ब केलेलं आहे त्या पर्टिक्युलर वॉटरला तुम्ही हायग्रोस्कोपिक वॉटर किंवा हायग्रोस्कोपिक मॉइश्चर असं म्हणू शकता, ठीक. तर याच्यावर ऑलरेडी टाउन प्लॅनिंग 2018मध्ये क्वेश्चन विचारलेला, ठीक आहे. तुम्ही हा इथं बघू शकता स्लाईडमध्ये. त्यानंतर ओ एम सी इज नथिंग बट ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट, ठीक आहे. आता ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट इज नथिंग बट द मॅक्सिमम डेन्सिटी अचीव ॲट ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट, ठीक आहे. मॅक्सिमम डेन्सिटी जी आहे वॉटर सॉईल सरफेसमध्ये ती कधी ॲचिव होणार, ज्यावेळेस मॉइश्चर कंटेंट हे ऑप्टिमम असतं, म्हणजे खूप कमी मॉइश्चर कंटेंट नाही आणि खूप जास्त पण नाही, ठीक आहे. तर त्या पर्टिक्युलर पोझिशनला मॅक्सिमम डेन्सिटी तुम्ही सॉईल सरफेसमध्ये अचीव करू शकता आणि त्या पर्टिक्युलर पोझिशनला तुम्ही OMC असं इंडिकेट करता, ठीक आहे. तर याच्यावर पण क्वेश्चन PWD 2016मध्ये ऑलरेडी विचारलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर कन्सिस्टन्सी. आता कन्सिस्टन्सी इज नथिंग बट दी सिम्प्लिसिटी ऑफ सॉईल, ओके. त्याला आपण सरळ सरळ काय म्हणू शकतो की किती कन्सिस्टंट आहे सॉईल, म्हणजे ती कसं बिहेव करते, ठीक आहे. तर त्या पर्टिक्युलर स्पेशालिटीला आपण कन्सिस्टन्सी म्हणतो, ठीक आहे. सो कन्सिस्टन्सी ऑफ सॅच्युरेटेड कोहेजिव्ह सॉईल इज अफेक्टेड बाय वॉटर कंटेंट. ऑब्वियसली वॉटर कंटेंट जर कमी असेल तर सॉईल ही ड्राय पोझिशनमध्ये आपल्याला अचीव होईल, ठीक आहे. आणि वॉटर कंटेंट जर जास्त असेल तर तीच सॉईल आपल्याला बेनिफिशियल ठरेल, ठीक आहे. तर याच्यावरून आपण कन्सिस्टन्सी डिटरमाइन करू शकतो आणि कन्सिस्टन्सी हा कन्सेप्ट डॅम कन्स्ट्रक्शन्समध्ये आपल्याला उपयोगी पडतो, कारण कन्सिस्टन्सी हा फॅक्टर जो आहे तो वॉटरशी रिलेटेड आहे. वॉटर कंटेंट किती कमी आहे किती जास्त आहे त्याच्यावर डिपेंड आहे कन्सिस्टन्सी सॉईलची कमी जास्त कशा प्रकारे व्हॅरी होते, ठीक आहे. तर याच्यावर पण क्वेश्चन PWD 2016मध्ये ऑलरेडी विचारलेला आहे. त्यानंतर वॉटर कंटेंट ॲट विच प्लांट्स कॅन नो लॉंगर एक्स्ट्रॅक्ट द वॉटर फ्रॉम सॉईल फॉर इट्स ग्रोथ, ठीक आहे. इट इज परमनंट विल्टिंग पॉईंट, ओके. आता परमनंट विल्टिंग पॉईंटवर पण PWDमध्ये ऑलरेडी क्वेश्चन विचारलेला आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये permanent wilting point we can say water content at which plants can no longer extract the water from soil for its growth, ठीक आहे. आता वॉटर जो प्लांट असतो, ठीक आहे, जे झाड असतं किंवा वनस्पती आहेत आपल्या, तर त्या जमिनीतून पाणी शोषण्याचं काम करतात, त्यावेळेसच त्यांची ग्रोथ होते, ठीक आहे. परंतु एक अशी स्टेज येते जमिनीमध्ये की प्लांट्स हे जमिनीकडून पाणी शोषू नाही शकत, ठीक आहे. तर त्या पर्टिक्युलर पोझिशनला तुम्ही पर्मनंट विल्टिंग पॉईंट म्हणता, ठीक आहे. म्हणजे सॉईलचा तो जो सरफेस आहे तो पर्मनंटली विल्ट होतो, म्हणजे तिथं पाण्याची जी पातळी आहे ती संपलेली असते. आता त्या पोझिशनच्या नंतर म्हणजे पर्मनंट विल्टिंग पॉईंटच्या नंतर पाणी तिथून ॲब्झॉर्बच नाही करू शकत ते प्लांट, त्या पर्टिक्युलर पोझिशनला तुम्ही पर्मनंट विल्टिंग पॉईंट असं म्हणू शकता, ठीक आहे. सो दिस पर्टिक्युलर क्वेश्चन हॅज बीन ऑलरेडी आस्क इन PWD 2016, ओके. त्यानंतर आता काही रिलेशन्स आहेत, ठीक आहे. तर ते आपण बघणार आहोत आणि त्याच्यासोबतच त्याच्यावर विचारलेले क्वेश्चन्स पण, ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा वाईड्स रेशो, ठीक आहे. वाईड्स रेशो इज नथिंग बट व्हॉल्यूम ऑफ वाईड्स टू दी व्हॉल्यूम ऑफ सॉलिड्स. इट कॅन बी ग्रेटर दॅन 0, ओके. and it is indicated in fraction 0.2 0.3 एक्सेट्रा, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इथं हा जो फेज डायग्रामवर एक क्वेश्चन SSCJE 2019मध्ये ऑलरेडी विचारलेला आहे. याच्यामध्ये काय विचारलं आहे की डज टॉप मिडल आणि बॉटम पार्ट काय प्रेझेंट करत आहे, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये एअर वॉटर आणि सॉलिड, ठीक आहे. आपण इथं बघितलंच ऑलरेडी एअर वॉटर आणि सॉलिड या प्रकारे ते इंडिकेट करत आहे, ठीक आहे. तर असे बेसिक क्वेश्चन्स एक्झाम्समध्ये विचारले जातात. आता बघा आपल्याला या ज्या टर्म्स आहेत वाईड्स रेशो, पोरोसिटी, डिग्री ऑफ सॅच्युरेशन, या टर्म्स तुम्ही ज्यावेळेस कॉम्बिनेशनमध्ये स्टडी करताल, ठीक आहे, तर त्यावेळेस त्या लवकर लक्षात राहतील. तुम्ही जर एक एक टर्म पाठ करायला घेतली किंवा लक्षात ठेवायचा प्रयत्न केला तर ते थोडं अवघड जाईल. त्यामुळं काय करा की कॉम्बिनेशन्समध्ये त्याचा स्टडी करा. आता वाईड्स रेशो आणि पोरोसिटी, ठीक आहे.
वाईड्स रेशो आणि पोरोसिटीमध्ये फरक काय आहे की आता बघा वाईड्स रेशो व्हॉल्यूम ऑफ वाईड्स टू दी व्हॉल्यूम ऑफ सॉलिड्स, ठीक आहे. देन पोरोसिटी व्हॉल्यूम ऑफ वाईड्स टू दी व्हॉल्यूम ऑफ सॅम्पल, ठीक आहे. जो कंप्लीट सॅम्पल आहे त्याच्याशी रिलेटेड जर आपल्याला कन्सिडरेशन करायचं आहे तर पोरोसिटी येणार, आणि वाईड्स रेशो हा त्या सॉलिड्समध्ये वाईड्स किती आहेत, ठीक आहे, ते आपण कन्सिडर करणार आहे. म्हणजे दोन्ही ठिकाणी वाईड्सच कन्सिडर करणार आहे, परंतु वाईड्स रेशो इज रिलेटेड विथ युअर व्हॉल्यूम ऑफ सॉलिड अँड पोरोसिटी इज रिलेटेड विथ टोटल व्हॉल्यूम ऑफ सॉईल सॅम्पल, ठीक आहे. येतं आहे लक्षात. म्हणजे वाईड्स रेशोमध्ये त्या सॉलिडमध्ये वाईड्स किती आहेत, ठीक आहे, आणि पोरोसिटी म्हणजे त्या सॉईल सॅम्पलमध्ये वाईड्स किती आहेत, ठीक आहे. तर या प्रकारे तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. त्यानंतर डिग्री ऑफ सॅच्युरेशन, टोटल व्हॉल्यूम ऑफ वॉटर इन द वाईड्स व्हॉल्यूम ऑफ वाईड्स, ठीक आहे. आता हे बघा याच्यामध्ये एकदम सिम्पली लक्षात ठेवा, असे रिलेशन्स पण एक्झाममध्ये विचारलेले आहेत ऑलरेडी. तर वाईड्स रेशो कॅन बी ग्रेटर दॅन 0, देन पोरोसिटी इट इज लाईज इन 0 to 1, ठीक आहे, अँड डिग्री ऑफ सॅच्युरेशन दॅट इज एस इट इज ऑल्सो लाईज इन 0 to 1, ठीक आहे. म्हणजे ई इज ग्रेटर दॅन 0, एन अँड एस या दोन्ही टर्म्स 0 ते 1 मध्ये लाय होतात. त्यालाच आपण 0 to 100% किंवा 0 to 1 असं पण इंडिकेट करू शकतो, ठीक आहे. तर याच्यावर पण बऱ्याच वेळेस क्वेश्चन्स एक्झाम्समध्ये विचारलेला आहे. त्यानंतर बघा रिलेशन एन इक्वल टू एन ई डिवायडेड बाय 1 प्लस ई आणि ई इक्वल टू एन डिवायडेड बाय 1 मायनस एन, ठीक आहे. तर आता हे रिलेशन कसं लक्षात ठेवू शकता तुम्ही, इथं बघा इथं यन आहे, यन म्हणजे काय निगेटिव्ह, तर इथं निगेटिव्ह टर्म तुम्ही इंडिकेट करू शकता. अशा प्रकारे तुम्ही ते लक्षात ठेवू शकता, ठीक आहे. त्यानंतर डिग्री ऑफ सॅच्युरेशन पण आत्ताच बघितलं आपण, व्हॉल्यूम ऑफ वाईड्स टू दी व्हॉल्यूम ऑफ व्हॉल्यूम ऑफ वॉटर टू दी व्हॉल्यूम ऑफ वाईड्स, ठीक आहे. इट कॅन बी 0 to 1, ठीक आहे. एस जर 0 असेल म्हणजे त्याच्यामध्ये सॅच्युरेशन 0 आहे, सॅच्युरेशनच नाही आहे, वॉटरच नाही आहे, तर ते सॉईल फुल्ली ड्राय राहील. आणि जिथं सॅच्युरेशन 100% आहे ते फुल्ली सॅच्युरेटेड राहील, ठीक आहे. तर त्यावेळेस आपण त्याला एस इक्वल टू 1 पण म्हणू शकतो किंवा एस इक्वल टू 100 पण म्हणू शकतो, ठीक आहे. त्यानंतर आहे एअर कंटेंट, ठीक आहे. तर एअर कंटेंटमध्ये व्हॉल्यूम ऑफ एअर विथ रिलेटेड व्हॉल्यूम ऑफ वाईड्स, ठीक आहे. त्या वाईड्समध्ये एअरचं व्हॉल्यूम किती आहे ते आपण एअर कंटेंटने इंडिकेट करतो, ठीक आहे. त्यानंतर पर्सेंटेज एअर वाईड्स, ठीक आहे. पर्सेंटेज एअर वाईड्समध्ये टोटल व्हॉल्यूम सॉईलचं जे टोटल सॉईलचं मास आहे त्याच्यामध्ये किती व्हॉल्यूम एअरचा आहे त्याला आपण पर्सेंटेज एअर वाईड्स म्हणतो, ठीक आहे. म्हणजे हे व्हॉल्यूम ऑफ एअरच आहे, हे पण व्हॉल्यूम ऑफ एअरच आहे, परंतु हे टोटल व्हॉल्यूमसोबत आहे आणि एअर कंटेंट हे व्हॉल्यूम ऑफ वाईड्ससोबत रिलेटेड असतं, ठीक आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवा जेणेकरून तुम्ही त्या इझिली लक्षात ठेवू शकता एक्झामसाठी, ठीक आहे. त्यानंतर हे काही रिलेशन्स आहेत, ठीक आहे. याच्यामध्ये बघा आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या या कन्सेप्ट बघितल्या पण असतील त्यांनी, ठीक आहे. एअर कंटेंट प्लस डिग्री ऑफ सॅच्युरेशन इक्वल टू 1, ठीक आहे. एन इंटू ए सी, ठीक आहे. WS वेट ऑफ सॉलिड्स, बल्क वेट डिवायडेड बाय 1 प्लस वॉटर कंटेंट. त्यानंतर व्हॉल्यूम ऑफ सॉलिड V डिवायडेड बाय 1 प्लस ई, ठीक आहे. आता हे जे 3 पॅरामीटर्स आहेत गॅमा डीचे, ठीक आहे. तर गॅमा डीचे ह्या रिलेशनवर बऱ्याच वेळेस एक्झाममध्ये क्वेश्चन फ्रेम झालेले, ठीक आहे. तर आणि याच्यामध्ये कन्फ्युजन पण होतं बऱ्याच मुलांना लक्षात ठेवण्यासाठी, ठीक आहे. तर त्याच्यासाठी बघा एक ट्रिक आहे की आता गॅमा डी 3 फॉर्म्युले आहेत, ठीक आहे. तर इथं बघा जी गॅमा डब्ल्यू डिवायडेड बाय 1 प्लस ई, त्यानंतर जी रो डब्ल्यू डिवायडेड बाय 1 प्लस डब्ल्यू जी, ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. इथं 1 प्लस ई आहे आणि इथं गॅमा डब्ल्यू आहे, ठीक आहे. त्यानंतर गॅमा बी बल्क डिवायडेड बाय 1 प्लस वॉटर कंटेंट, ठीक आहे. तर या प्रकारे हे तिन्ही रिलेशन तुम्ही लक्षात ठेवू शकता.
त्यानंतर गॅमा सबमर्ज म्हणजे सबमर्ज युनिट वेट. आता सबमर्ज युनिट वेट इज सॅच्युरेटेड युनिट वेट मायनस गॅमा डब्ल्यू. ठीक आहे. त्यानंतर गॅमा सबमर्ज आणखी एक रिलेशन आहे. गॅमा सबमर्जचे हे दोन रिलेशन आहेत. याच्यामध्ये एक गॅमा सॅच्युरेटेड मायनस गॅमा डब्ल्यू आणि एक गॅमा सबमर्ज इक्वल टू जी मायनस 1 डिवायडेड बाय 1 प्लस ई. आता याच्यामध्ये तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की हे बघा, आता इथं सबस्ट्रॅक्शन आहे. ठीक आहे. आणि हे पण सबस्ट्रॅक्शन आहे म्हणजे एस एस. ठीक आहे. सबस्ट्रॅक्शन म्हणजे मायनस. ठीक आहे. सो आणि मायनस आपण काय करणार, कोणती व्हॅल्यू आपण मायनस करणार ना, त्याच्यामुळे 1 हा आला इथं. ठीक आहे. म्हणजे जी मायनस 1 डिवायडेड बाय 1 प्लस ई आणि हा गॅमा डब्ल्यू. त्याच्यानंतर गॅमा सॅच्युरेटेडसाठी बघा जी प्लस ई आहे डिवायडेड बाय 1 प्लस ई इथं गॅमा डब्ल्यू. म्हणजे ही जी टर्म आहे 1 प्लस ई 1 प्लस ई ही दोन्ही केसमध्ये सेम आहे. ठीक आहे. फक्त डिफरन्स काय आहे की सबमर्जमध्ये सबस्ट्रॅक्शन आहे म्हणजे मायनस आणि मायनस केला आहे म्हणून 1 आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला इथं मायनस केला होता तर इथं प्लस करायचा आणि ई हा इथं ॲड होईल. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही ह्या व्हॅल्यूज लक्षात ठेवू शकता. कारण मित्रांनो, ज्या एक्झाम्समध्ये असे न्यूमेरिकल्स तयार होतात तर आपल्याला फॉर्म्युला माहीत असूनही आपण फक्त कन्फ्युजनमुळं तो एक मार्क घालवतो. ठीक आहे. तर तो एक मार्क टिकवण्यासाठी या काही काही छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत त्या लक्षात ठेवत चला. आणि ह्यावेळी मी सांगतोय त्या ट्रिक्स अप्लाय करा किंवा तुम्ही तुमच्या स्वतःच्या ट्रिक्स पण बनवू शकता. ठीक आहे. पण ट्रिक्स बनवत चला आणि त्यावेळी स्टडी करत चला तर स्टडी हा इझी होईल. ठीक आहे. नाहीतर मग प्रत्येक फॉर्म्युला लक्षात ठेवणं खूप कठीण आहे. ठीक आहे. आणि ह्या व्हॅल्यू तर आपल्या परमनंट व्हॅल्यू तुम्हाला माहीतच आहे. ठीक आहे. 1 लिटर विल बी 1000 CC. CC इज नथिंग बट सेंटीमीटर क्यूब. ठीक आहे. आता याला तुम्ही मीटर क्यूबमध्ये जर कन्वर्ट केलं तर 1 डिवायडेड बाय 1000 मीटर क्यूब. ठीक आहे. हे बघा, हा क्वेश्चन DFCCIL. ठीक आहे. DFCCIL 2016चा क्वेश्चन आहे हा. ठीक आहे. अनसॅच्युरेटेड युनिट वेट आहे. फाइंड वॉटर कंटेंट अवेलेबल इन द सॉईल. वॉटर कंटेंट विचारलेला आहे इथं. ठीक आहे. तर वॉटर कंटेंट, आता तुम्हाला हा कन्सेप्ट माहीत आहे, गॅमा डी इक्वल टू गॅमा डिवायडेड बाय 1 प्लस वॉटर कंटेंट. ठीक आहे. हे रिलेशन वापरून तुम्ही डिटरमाइन करू शकता याच्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर सॅम्पल ऑफ ड्राय सॉईल वेट 68 ग्रॅम. इथं पण काय विचारलेलं आहे, वाईड्स रेशो. ठीक आहे. वाईड्स रेशो आत्ताच बघितला आपण, त्याप्रकारे तुम्ही वाईड्स रेशो पण काढू शकता. ठीक आहे. त्यानंतर इथं सुद्धा SSC JEEचा पेपर आहे. इथं पण वाईड्स रेशो विचारलेला आहे. ठीक आहे. तर इथं सुद्धा वाईड्स रेशो तुम्ही याच फॉर्म्युल्याने डिटरमाइन करू शकता. ठीक आहे. हे बघा, पोरोसिटीवर एक क्वेश्चन आहे, इज द रेशो ऑफ व्हॉल्यूम ऑफ वाईड्स टू दी टोटल व्हॉल्यूम. ठीक आहे. टोटल व्हॉल्यूमच्या कन्सिडरेशनमध्ये विचारलं आहे त्यामुळे पोरोसिटी येणार. ठीक आहे. डिग्री ऑफ सॅच्युरेशनची व्हॅल्यू बघितली आपण, ती 0 to 100 लाय होते. ठीक आहे. त्यानंतर हे बघा, हे काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत, हे वापरून पण तुम्ही वरील जे आपण आता एक्झाम्पल्स बघितले ते डिटरमाइन करू शकता. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, हे जे रिलेशन आहे ई इक्वल टू जी गॅमा डब्ल्यू गॅमा डी मायनस 1. ठीक आहे. हे रिलेशन वापरून सुद्धा तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व करू शकता. त्याच्यानंतर हा एक फॉर्म्युला आहे, GM इक्वल टू जी डिवायडेड बाय 1 प्लस ई, वेअर GM विल बी युअर मास स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. ठीक आहे. त्याच्यानंतर रिलेटिव्ह डेन्सिटी. ठीक आहे. रिलेटिव्ह डेन्सिटीमध्ये आपण रिलेटिव्ह डेन्सिटीलाच डेन्सिटी इंडेक्स म्हणतो किंवा डिग्री ऑफ कॉम्पॅक्शन पण म्हणू शकतो. ठीक आहे. कोणतीही सॉईल ही कॉम्पॅक्ट केल्यानंतर किती किती डेन्स आहे की त्याला आपण रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणतो आहे. ठीक आहे. आणि धिस पर्टिक्युलर टर्म हॅज बीन यूज इन सँड अँड ग्रॅव्हल, दॅट इज कोएजनलेस सॉईल. ठीक आहे. कोएजनलेस म्हणजे कोएजन नाहीच आहे अशी सॉईल कोणती असते, सँड आणि ग्रॅव्हल. ठीक आहे. आणि त्या केसमध्येच सॉईल ही डेन्स होऊ शकते. त्यामुळं
रिलेटिव्ह डेन्सिटी हा जो कन्सेप्ट आहे तो फक्त सँड आणि ग्रॅव्हल या केसमध्येच आपण प्रेफर करतो, ठीक आहे. आणि डेन्सिटी इंडेक्स या पर्टिक्युलर फॉर्म्युल्यानुसार सुद्धा आपण डिटरमाइन करू शकतो, ठीक आहे. ई मॅक्स मायनस ई डिवायडेड बाय ई मॅक्स मायनस ई मीन. आणि डेन्सिटी इंडेक्स हा 0 to 100% याच्यामध्ये लाय होतो, ठीक आहे. ई मॅक्स कसं काढतो आपण 1 डिवायडेड बाय गॅमा डी मिनिमम वाईड्स रेशो ॲट लूजेस्ट स्टेट आणि ई मिनिमम 1 डिवायडेड बाय गॅमा डी मॅक्स वाईड्स रेशो ॲट डेन्सेस्ट स्टेट, ठीक आहे. तर मिनिमम जो वाईड्स रेशो आहे, ठीक आहे. तर मिनिमम वाईड्स कधी अवेलेबल असतील सॉईलमध्ये, ज्यावेळेस सॉईलची डेन्सिटी मॅक्सिमम आहे, म्हणजे सॉईल मॅक्सिमम डेन्स आहे, त्या केसमध्येच आपल्याला वाईड्स या मिनिमम भेटतील. म्हणजे जेवढा सॉईलचा पोर्शन हा डेन्स राहील तेवढा वाईडचा पोर्शन हा कमी राहील. म्हणून आपण हे रिलेशन म्हणू शकतो की ई मिनिमम इक्वल टू 1 डिवायडेड बाय गॅमा डी मॅक्स. अँड धिस पर्टिक्युलर रिलेशन हॅज बीन कॉल्ड ॲज वाईड्स रेशो ॲट डेन्सेस्ट स्टेट, दॅट इज आय डी इक्वल टू इक्वल टू 1 और आय डी इक्वल टू 100%, ठीक आहे. सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स, ठीक आहे. तर बघा आय डी इक्वल टू 1 और 100%, ठीक आहे. सर डेन्सिटी वाईड्स रेशो ॲट डेन्सेस्ट स्टेट वी कॅन से आय डी इक्वल टू 1 और 100%. देन गॅमा डी मिनिमम विल बी एम एस डिवायडेड बाय व्ही, ठीक आहे. एम एस विल बी मास ऑफ सॉलिड, ठीक आहे. तर हे आपण ज्यावेळेस आपल्याला मास ऑफ मोल्ड आणि मास ऑफ सॉईल हे दोन्ही दिले जातात त्यावेळेस आपण गॅमा डी मिनिमम या फॉर्म्युल्याने डिटरमाइन करू शकतो, ठीक आहे. त्यानंतर डेन्सिटी इंडेक्सवर त्याची जी रेंज आहे त्यानुसार पण क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो, ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा स्टेट ऑफ कॉम्पॅक्टनेस डेन्सिटी इंडेक्स जर 0 तर 15 ह्या रेंजमध्ये असेल त्याला आपण व्हेरी लूज स्टेट म्हणतो. त्यानंतर 15 ते 35मध्ये लूज स्टेट, 35 ते 65 मीडियम डेन्स, 65 ते 85 डेन्स, 85 ते 100 व्हेरी डेन्स, ठीक आहे. तर याच्यावर ऑलरेडी WCD 2019मध्ये क्वेश्चन फ्रेम झालेला आहे ऑलरेडी. हे बघा हा क्वेश्चन आय थिंक SSC JEEचा पेपर नाही DFCCILचा क्वेश्चन आहे हा, ठीक आहे. DFCCIL 2018मध्ये विचारलेला हा क्वेश्चन आहे की रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ ग्रॅन्युलर सॉईल इज, ठीक. हे आपण आत्ताच वर डिस्कस केलेलं, ठीक आहे. तर बघा मित्रांनो DFCCIL पण एक्झाम आता येणारच आहे, ठीक आहे. जून महिन्यामध्ये त्यांनी सांगितलेलंच आहे की एक्झाम घेणार आहेत. तर जे विद्यार्थी DFCCIL JEE लेवलची ज्युनियर एक्झिक्युटिव्हची किंवा एक्झिक्युटिव्ह पोस्टची किंवा ज्युनियर मॅनेजरची स्टडी करतायत तर त्यांच्यासाठी पण हा जो सिलेबस आहे तर तो बेनिफिशियल ठरेल, ठीक आहे. तर आपल्या अशा मित्रांसोबत जे JEE किंवा AE किंवा ज्या अदर एक्झाम्स होतात स्टेट लेवलच्या, ठीक आहे, तर त्याची प्रिपरेशन करत असतील तर त्यांच्यासोबत व्हिडिओ शेअर करत चला, ठीक आहे. त्यानंतर 10वीचे पण व्हिडिओ शिंदे सर तयार करत आहेत तर त्यांच्यासोबत पण व्हिडिओ शेअर करत चला. जे तुमचे मित्र 10वीमध्ये आहेत किंवा 12वीमध्ये आहेत किंवा डिप्लोमा करतायत, डिग्री करतायत त्यांच्यासोबत पण व्हिडिओ शेअर करत चला जेणेकरून त्यांनाही फायदा होईल, ठीक आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.